नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दुधा कॉमर्स क्लासेसच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज जो आपल्याला इन्शुरन्सचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे तो प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवरती आहे. तुम्ही प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या. बघा मित्रांनो, आजच्या प्रॉब्लेममध्ये एक ॲडजस्टमेंट फक्त वेगळी आलेली आहे, नाहीतर प्रॉब्लेम हा सिंपलच आहे. पण ती ॲडजस्टमेंट तुम्हाला मी चांगल्या प्रकारे समजून सांगणार आहे. तुम्ही त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. बघा मित्रांनो, या प्रॉब्लेमचं नाव तुम्हाला सांगितलेलं आहे द फायर इन द बिझनेस प्रेमायसेस ऑफ बडोदा ट्रेडर्स. बडोदा ट्रेडर्सचा हा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे फायरची डेट 15 ऑक्टोबर 2014. याचा अर्थ 15 ऑक्टोबर 2014ला फायर झालेली आहे. मग ही डेट तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुम्हाला पुढं करंट इयर परचेस, करंट इयर सेल्स हे काढण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पण त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे खाली स्टॉक 1 जानेवारी 2013 15,300, परचेस 1 जानेवारी 13 ते 31 डिसेंबर 13 61,000, सेल 1 जानेवारी 13 ते 31 डिसेंबर 13 90,000, स्टॉक 31 डिसेंबर 13 13,500. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट दिली परचेस फ्रॉम 1 जानेवारी 14 ते 14 ऑक्टोबर 14. 14 ऑक्टोबर 14 म्हणजे फायर झाली 15 ऑक्टोबरला आणि त्याचा आदला दिवस 14 ऑक्टोबर आहे. 14 ऑक्टोबरचं तुम्हाला परचेस दिलेलं आहे, 14 ऑक्टोबरचं तुम्हाला सेल दिलेलं आहे. हे तुमचं करंट इयर असणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवा, हे करंट इयर आहे. शेवटची इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे द स्टॉक व्हॅल्यूड 90% ऑफ कॉस्ट. स्टॉक जो आहे तो तुम्हाला 90% कॉस्ट आहे असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ 100 रुपयाच्या मालाची किंमत ही 90%च कन्सिडर करण्यात आलेली आहे. मग जर आपल्याला 90%च कन्सिडर करण्यात आलेली असेल तर आपल्या इथं लक्षात येतंय की 10%नी ती प्राइस आपल्याला वाढवावी लागेल, कारण हिशोब करण्यासाठी आपल्याला त्याची गरज आहे. आपली व्हॅल्यू ही 100 मध्ये पाहिजे. आपल्याला जर ती 90, 80 अशी असेल दिलेली असेल तर ती आपल्याला इन्क्रीज करून 100 मध्ये रूपांतरित करायची आहे. मग आता ही ॲडजस्टमेंट कशावरती आहे तर स्टॉकवरती आहे. मग आता स्टॉक ज्या ज्या ठिकाणी आहे त्याला आपण एकदा वर्किंग नोटमध्ये क्लिअर करू. बघा, आता स्टॉक तुम्हाला पहिल्यांदा दिला 1 जानेवारी 2013. मग आता 1 जानेवारी 2013चा जो स्टॉक आहे तो स्टॉक तुम्हाला दिलेला आहे 15,300. मग आता हा जो 15,300चा स्टॉक आहे हा 90% आहे, म्हणून 15,300 भागिले 90 तुम्ही करणार. आता हा आपल्याला 100 मध्ये कन्सिडर करायचा आहे, म्हणजे तुम्ही त्याला गुणिले 100 करणार. मग 15,300 गुणिले 90 भागिले 100 जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 17,000. तुमचं उत्तर येणार आहे 17,000, कारण ती व्हॅल्यू तुमची वाढणार आहे. ओके. मग त्याच्यानंतर आता तसाच तुम्हाला स्टॉक दिलेला आहे 31 डिसेंबर 13चा. मग 31 डिसेंबर 13चा जो स्टॉक तुम्हाला दिलेला आहे त्याची किंमत तुम्हाला सांगितलेली आहे 90,000. 31 डिसेंबर स्टॉक 13चा जो स्टॉक आहे त्याची किंमत आहे 13,500. मग आता 13,500चा जो स्टॉक आहे तो पण 90% आहे, म्हणून त्यालाही भागिले 90 करणार आणि गुणिले 100 करणार. हे केल्यानंतर तुमची प्राइस तुम्हाला कळणार आहे 1,500 रुपये, 15,000 रुपये. आणि मग ही 15,000 किंवा ही 17,000ची प्राइस आहे ही आता तुमची 100नी मल्टिप्लिकेशन केल्यामुळं 100% प्राइस कळालेली आहे. मग 100% जर प्राइस कळालेली असेल तर हीच आपल्याला इन्शुरन्स क्लेम फाइंड आउट करण्यासाठी गरजेची आहे. मग इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्राइस कमी देण्यात आलेली असेल तर ती तुम्हाला इन्क्रीज करणं गरजेचं आहे. ओके. मग आता ही स्टॉकच्या किमती तुम्हाला 1 जानेवारी 13ला 15,300 न लिहिता 17,000 म्हणून कन्सिडर करायचे आणि 31 डिसेंबर 13चा 13,500 न घेता तुम्ही 15,000 म्हणून कन्सिडर करायचं आहे, कारण तुमच्या ह्या व्हॅल्यू तुम्हाला महत्त्वाचे आहे. मग आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंटची थोडक्यात आखणी करायची आहे आणि म्हणून 2 ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला बनवायचे. त्याची मी आखणी करतो, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. 2 ट्रेडिंग अकाउंट कोणते तर एक ट्रेडिंग अकाउंट असणार आहे तुमचं लास्ट इयरचं आणि एक ट्रेडिंग अकाउंट असणार आहे करंट इयरचं. लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंटला आपण ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड असं म्हणतो, पण करंट इयर ट्रेडिंग अकाउंटला मात्र आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट असे म्हणतो. त्याच्यामुळं करंट इयर ट्रेडिंग अकाउंट हे तुमचं मेमोरंडम या नावाने असणार आहे. व्हिडिओ पॉज कर. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला 2 ट्रेडिंग अकाउंट बनवायचे. एक असणार आहे आपलं लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरं असणार आहे
करंट इयर ट्रेडिंग अकाउंट. लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंटला आपण फॉर द इयर एंडेड हा शब्द वापरतो आणि करंट इयरला मात्र आपण फॉर द पिरियड हा शब्द वापरतो आणि याला आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट असे सुद्धा म्हणतो. मग आता उदाहरणार्थ करंट इयरची डेट तुम्हाला माहित आहे, फायर 15 ऑक्टोबरला झाली, याचा अर्थ 15 ऑक्टोबर पर्यंतचा जो पिरियड होता तो तुमचा करंट इयरचा होता. मग तो पिरियड चालू कधी होत होता? जानेवारी 14ला चालू होत होता. मग 1 जानेवारी 14 ते 15 ऑक्टोबर 14 हे तुमचा करंट इयर कालावधी आहे. मग या करंट इयरची तारीख आपण मेमोरंडमला दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधीची जी तारीख आहे 31 डिसेंबर 13 ही आपण लास्ट इयरला दिलेली आहे. मग आता यामध्ये आपण माहिती भरून घेऊ. उदाहरणार्थ तुम्हाला स्टॉक दिलेला आहे, तो स्टॉक तुम्हाला लिहायचा आहे, जानेवारीचा स्टॉक आहे. 1 जानेवारी 13 ही तारीख आहे, याचा अर्थ तो या ट्रेडिंग अकाउंटचा स्टॉक आहे आणि म्हणून तो पहिल्या ट्रेडिंग अकाउंटला लिहायचा आहे, त्याला नाव द्यायचं आहे ओपनिंग स्टॉक आणि म्हणून इथं नाव टाका ओपनिंग स्टॉक. आता ही जी अमाऊंट आहे ही आपल्याला नवी किंमत घ्यायची आहे, तिथं आपल्याला दिलेली आहे त्यांनी 15,300, पण ती 15,300 आपली 90% आहे. आपण 100% कशी केली ते मागाशी बघितलंय, तर 100% 15,300चे 100% जर बघितले तर 17,000 होत होते. ते 17,000 रुपये आपल्याला इम्पॉर्टंट आहे म्हणून इथं 17,000 रुपये लिहिले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला इथं परचेस लिहायचे. हे जे परचेस आहे हे तुमचे 31 डिसेंबर 13चे असणार आहे. मग 31 डिसेंबर 13चे जे परचेस आहे ते 61,000 आहे आणि म्हणून 61,000 रुपये परचेस तुम्ही इथं लिहिणार. त्याच्यानंतर तुम्हाला सेल दिलेला आहे, सेल तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. परचेस तुमच्या डेबिटला आहे, ओपनिंग स्टॉक तुमच्या डेबिटला आहे, पण आता सेल मात्र ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला राहणार. मग आता सेलची जी प्राइस आहे ती आहे 90,000. सेलची जी प्राइस आहे ती 90,000 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला असणार आहे. क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला असणार आहे. मग क्लोजिंग स्टॉकची जी किंमत आहे ती तुम्हाला प्रॉब्लेममध्ये 13,500 दिलेली, पण 13,500 तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्हाला प्राईज महत्त्वाची आहे का जी रिव्हॅल्यूड झालेली आहे ती. मग 13,500ची जी प्राईज आहे ती आपण जेव्हा 90%चा 100% कॅल्क्युलेशन केलं तेव्हा ती प्राईज झाली होती 15,000. मग आपल्याला 15,000 महत्त्वाचे, तर आपण इथं 15,000 घेणार. बघा आता आपल्या प्रॉब्लेममध्ये फक्त 2च गोष्टी राहिलेल्या आहेत, परचेस आणि सेल, पण ते मात्र जानेवारी 14 ते 14 ऑक्टोबर 14 आहे. याचा अर्थ ते मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचे आहे, त्यामुळे ते इथं लिहायचे नाही. आता आपल्याला ह्या ट्रेडिंग अकाउंटला क्लोज करायचं आहे. क्रेडिट साईड तुमची 90,000 आणि 15,000 1,05,000 ही मोठी आहे. मग मोठी टोटल आपण दोन्हीकडे लिहिणार. 1,05,000 मधून आपल्या ह्या 2 गोष्टी वजा होणार, इथे फरक पडणार, त्याला नाव देणार आपण ग्रॉस प्रॉफिट. याला आपण नाव देणार ग्रॉस प्रॉफिट. मग आता उदाहरणार्थ 1,05,000तून या 2 गोष्टी तुमच्या लेस होणार, तुमचा फरक पडतोय 27,000चा. तुमचा फरक पडतोय 27,000चा, त्याला तुमचं नाव आहे ग्रॉस प्रॉफिट. मग आता ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला आल्यानंतर तुम्ही यावरून ग्रॉस प्रॉफिटचा रेट काढत असतात, म्हणजे पर्सेंटेज काढत असतात आणि म्हणून इथं तुम्ही खाली नाव टाकणार ग्रॉस प्रॉफिट रेट. मग त्याचा फॉर्म्युला असणार आहे तुमचा ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आहे तुमचा 27,000, सेल असणार आहे तुमचा 90,000 इंटू 100. तुमचं उत्तर येणार आहे 30%. तुमचं उत्तर येणार आहे 30%. म्हणजे उदाहरणार्थ ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल गुणिले 100 जर केलं तर तुमचा ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज येतात, ते पर्सेंटेज आहे तुमचे 30. आता तुम्हाला पुढचं ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला जाताना सुद्धा सुरुवातीला ओपनिंग स्टॉक असला पाहिजे. मग ओपनिंग स्टॉक हा जानेवारी 14 ते 14 ऑक्टोबर 14 या तारखेनुसार दिलेला नाहीये, परंतु लास्ट इयर क्लोजिंग तो नेक्स्ट इयर ओपनिंग असतो. मग लास्ट इयर क्लोजिंग तुमचा 15,000 आहे आणि म्हणून नेक्स्ट इयर ओपनिंग सुद्धा 15,000 होईल. मग ते 15,000 रुपये आपण इथं लिहिणार. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक हे क्लोजिंगचे असणार आहे 15,000. त्याच्यानंतर इथं परचेस येणार आहे. परचेस हे परचेस तुमचे जानेवारीचे असणार आहे. परचेसची किंमत दिलेली आहे तुम्हाला 73,500. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला तुमचा सेल असणार आहे. सेलची किंमत आहे 75,000. सेलची किंमत आहे 75,000. त्याच्यानंतर आता तुम्हाला माहिती नाहीये, मग आता तुम्हाला डेबिट आणि क्रेडिटचा एंड करायचा आहे. डेबिट साईडचा एंड कधी होणार आहे? ग्रॉस प्रॉफिट आल्यावर. क्रेडिट साईडचा एंड कधी होणार आहे? क्लोजिंग स्टॉक आल्यानंतर. मग आता डेबिट साईडला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट माहीत पाहिजे आणि क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक माहीत पाहिजे.
क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक माहीत पाहिजे. तर ग्रॉस प्रॉफिट आपल्याला माहीत नाही आहे, क्लोजिंग स्टॉक पण माहीत नाही आहे, पण त्यातली एक अमाऊंट आपल्याला काढता येईल. म्हणजे उदाहरणार्थ ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट काढता येईल. कशी काढता येईल? कारण मागच्या वर्षी आपल्याला ग्रॉस प्रॉफिटचा रेट माहीत होता 30%. मग याही वर्षी तो 30% होईल असं कन्सिडर केलं जातं. आणि म्हणून ग्रॉस प्रॉफिट आपल्याला जर काढायचं असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी एक सूत्र आहे, सेल्स इनटू ग्रॉस प्रॉफिट रेट. मग आता सेल तुमचा आहे 75,000, सेल तुमचा आहे 75,000, ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे 30%. मग 75,000 वरती थोडक्यात 30% काढायची. 75 वरती जर 30% काढले तर 22,500 होणार, 22,500 होणार. मग आता बघा, एकच अमाऊंट तुमची फक्त मिसिंग आहे आणि एक अमाऊंट तुम्हाला बॅलन्सिंगने काढता येते. तुमची डेबिट साईडची टोटल मोठी येणार आहे, क्रेडिट साईड त्यातून मायनस केली जाणार आहे. मग क्रेडिटला फरक पडन, त्याला आपण क्लोजिंग स्टॉक नाव देणार आहे. मग आता उदाहरणार्थ डेबिट साईडची जर बेरीज केली तर 1,11,000 होती ती. डेबिट साईडची जर बेरीज केली तर 1,11,000 होती. पण ती 1,11,000 जी होती त्यातून तुम्हाला क्रेडिट साईडचे 75,000 रुपये तुम्हाला वजा करायची. 1,11,000तून तुम्हाला 75,000 वजा करायची. 75,000 रुपये वजा जर केले तर तुम्हाला क्रेडिटला फरक पडेल, त्याला नाव येणार आहे तुमचं क्लोजिंग स्टॉक. मग तो फरक पडतोय तुमचा 36,000, फरक पडतोय तुमचा 36,000. त्याला नाव आहे क्लोजिंग स्टॉक आणि त्याला दुसरं नाव आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. बघा, अशा प्रकारे आपण या ट्रेडिंग अकाउंटमधून क्लोजिंग स्टॉक समजून घेतला आणि पहिल्या ट्रेडिंग अकाउंटमधून ग्रॉस प्रॉफिट समजून घेतला होता. आता आपल्याला इन्शुरन्स क्लेम फाइंड आउट करण्यासाठी जी पुढची स्टेप आहे ती पुढची स्टेपचं नाव आहे लॉस ऑफ स्टॉक. आणि म्हणून आपण थोडक्यात इथं नाव टाकणार लॉस ऑफ स्टॉक. मग आता लॉस ऑफ स्टॉक मध्ये पहिलं कॅल्क्युलेशन असतं तुमचं स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. मग आता स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर जे आहे ते इथलं आहे 36,000 रुपये. त्यातून तुम्हाला लेस करायचंय, लेस करायचंय सेव्ह स्टॉक. आता सेव्ह स्टॉक हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिला जातो. सेव्ह स्टॉकची किंमत तुम्हाला सांगितलेली आहे 9,000. सेव्ह स्टॉकची किंमत तुम्हाला सांगितलेली 9,000. आता 36,000तून तुमचे 9,000 वजा होणार, 27,000 रुपये थोडक्यात तुमचा लॉस होणार. 27,000 रुपये थोडक्यात तुमचा लॉस होणार. कारण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मधून सेव्ह स्टॉक तुम्ही मायनस केला की तुम्हाला लॉस कळतो, लॉस ऑफ स्टॉक. त्याच्यानंतर आता तुम्हाला इन्शुरन्स क्लेम साठीचं फॉर्म्युला वापरायचं आहे, म्हणजे सूत्र वापरायचं आहे. मग आता त्यासाठी तुम्ही नाव टाकणार अमाऊंट ऑफ क्लेम. अमाऊंट ऑफ क्लेम याचं सूत्र आहे अमाऊंट ऑफ पॉलिसी. अमाऊंट ऑफ पॉलिसी भागिले स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, फायर गुणिले लॉस ऑफ स्टॉक. मग अमाऊंट ऑफ पॉलिसी ही तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. प्रॉब्लेम मध्ये अमाऊंट ऑफ पॉलिसी दिलेली 31,500. त्याच्यानंतर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर म्हणजे हा जो तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट मध्ये शेवटी कळालेला आहे तो 36,000. लॉस ऑफ स्टॉक, लॉस ऑफ स्टॉक म्हणजे हे 27,000. मग थोडक्यात 31,500 भागिले 36,000 गुणिले 27,000 हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला त्याचा आन्सर कळेल 23,625. 23,625 आणि त्याला नाव देणार तुम्ही अमाऊंट ऑफ क्लेम. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला सिंपल मेथड्स आहे ट्रेडिंग अकाउंट दिलेल्या माहितीवरून बनवायची. मग ते ट्रेडिंग अकाउंट बनवले की तुम्ही लॉस ऑफ स्टॉक फाइंड आउट करणार आणि शेवट तुम्ही अमाऊंट ऑफ क्लेमचा फॉर्म्युला वापरणार आणि अमाऊंट ऑफ क्लेम सबमिट करणार. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रॉब्लेम आज आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतला. व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घ्या. थँक्यू.